नमस्कार. रेडिओ खगोलशास्त्राची ओळख या विषयावरचा हा माझा पहिला व्हिडिओ. खगोलशास्त्र म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. आकाशातले ग्रह, तारे, तारकापुंज, आकाशगंगा, धूमकेतू जे आपल्याला दिसतात किंवा नाही दिसत कारण ते खूप लांबही असतात किंवा ते खूप अंधुक असतात, अशा सगळ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. मग आता रेडिओ खगोलशास्त्र म्हणजे काय, तर रेडिओ लहरींचा वापर करणारं खगोलशास्त्र. रेडिओ लहरी म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आपण आता एक चित्र बघूया. हा विद्युत चुंबकीय लहरींचा वर्णपट आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ही जी नावं दिसत आहेत, गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरण, दृश्य प्रकाश, अधोरक्त किरण, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्ज, हे सगळे विद्युत चुंबकीय लहरींचेच वेगवेगळे प्रकार आहेत. आणि हे वेगवेगळे प्रकार कशामुळे झालेले आहेत, तर त्यांच्या वेगवेगळ्या तरंगलांबीमुळे आणि फ्रिक्वेन्सीमुळे. तरंगलांबी आणि फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता म्हणजे काय हे आपण नंतर बघूया. तर हे सगळे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातले बरेचसे प्रकार आपण अगदी रोजच्या आयुष्यामध्ये वापरत असतो. रेडिओ वेव्ज ह्या रेडिओ आणि टी व्ही अशा कम्युनिकेशनसाठी वापरल्या जातात. मायक्रोवेव्ह ओव्हन आपण घरामध्ये वापरत असतो. अधोरक्त किरण आपल्या टी व्हीच्या रिमोट कंट्रोलमध्ये वापरलेले असतात. हा प्रकाश तर आपण डोळ्यांनी बघत असतो. क्ष किरण, गॅमा किरण हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये वापरले जातात. तर ह्या सगळ्या विद्युत चुंबकीय लहरीच आहेत. आता ह्या बाजूला लिहिलेलं आहे शॉर्टर वेवलेंथ, हायर फ्रिक्वेन्सी आणि हायर एनर्जी. आणि इकडे लिहिलेलं आहे लॉंगर वेवलेंथ, लोअर फ्रिक्वेन्सी आणि लोअर एनर्जी. म्हणजे काय, तर जसजसं आपण गॅमा किरण आणि क्ष किरणांकडून ह्या बाजूला मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्हच्या बाजूला येत जातो, तसतशी त्या लहरींची तरंगलांबी वाढत वाढत जाते आणि वारंवारिता मात्र कमी होते. आणि त्याचबरोबर त्या लहरींमधली ऊर्जासुद्धा कमी होते. तरंगलांबी आणि वारंवारिता म्हणजे काय हे आपण आता बघूया. ह्या चित्रामध्ये एक लहर किंवा तरंग दाखवलेला आहे. त्या तरंगाचं हे एक आवर्तन आहे. म्हणजे काय, तर आधी त्या तरंगामधली ऊर्जा 0 आहे, नंतर ती ऊर्जा वाढत वाढत जाते, कमी होते, ऋण बाजूला वाढते, परत कमी होते आणि 0 होते. म्हणजे त्या तरंगाचं एक आवर्तन पूर्ण होतं. आता ते आवर्तन पूर्ण होईपर्यंत ती ऊर्जा किंवा ती लहर किती अंतर पुढे गेलेली असते त्या अंतराला म्हणतात त्याची तरंगलांबी म्हणजे वेवलेंथ. आणि ती लॅम्बडा या ग्रीक अक्षरांनी दाखवली जाते. आता हे चित्र जे आहे त्याच्यामध्ये 2 लहरी दाखवलेल्या आहेत. एक ही लहर आहे आणि ही दुसरी अशी लहर आहे. पण आता ह्या एक्स अक्षावरती आहे वेळ, इथे होतं अंतर. तर आता इथे काय दाखवलेलं आहे, तर ती लहर एक आवर्तन पूर्ण होईपर्यंत किती वेळ जातो त्या लहरीचे एक आवर्तन पूर्ण होईपर्यंत. ही जी लहर आहे तिला T1 सेकंद इतका वेळ लागतो आणि ही जी लहर आहे तिला T2 सेकंद एवढा वेळ लागतो. म्हणजेच काय, तर ह्या लहरीचं एक आवर्तन हे ह्याच्यापेक्षा निम्म्या वेळा पूर्ण होतं. आता वारंवारिता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एका सेकंदामध्ये अशी किती आवर्तनं पूर्ण होतात त्याला म्हणतात त्या लहरीची वारंवारिता. आणि आपल्याला जर T1 माहिती असेल म्हणजे वेळ माहिती असेल, त्या लहरीचा आवर्तन काल माहिती असेल, तर आपल्याला वारंवारिता काढता येते. 1/, आवर्तन काल ही त्या लहरीची वारंवारिता असते. वारंवारिता मोजण्याचं एकक हे हर्ट्झ असं आहे. एका सेकंदामध्ये एक आवर्तन पूर्ण झालं की त्याची वारंवारिता ही 1 हर्ट्झ असते. आणि त्यानुसार पुढे किलो हर्ट्झ, मेगा हर्ट्झ, गिगा हर्ट्झ अशी मोठी मोठी एककं आहेत. म्हणजे 1000 हर्ट्झ म्हणजे किलो हर्ट्झ. आता आपण जो AM रेडिओ ऐकतो त्याच्या ज्या लहरी असतात त्या किलो हर्ट्झमधल्या असतात. FM रेडिओ ऐकतो त्याच्या लहरी ह्या मेगा हर्ट्झमधल्या असतात. आपण मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतो त्याच्यामध्ये ज्या लहरी असतात त्या गिगा हर्ट्झमधल्या असतात. म्हणजे त्यानुसार ती फ्रिक्वेन्सी वाढत वाढत जाते.
आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग बदलतो, त्याचे गुणधर्म बदलतात. तर ही आहे तरंग लांबी, म्हणजे ती वेव्ह किंवा ती लहर किती अंतर कापते एका आवर्तनामध्ये त्याला म्हणतात तरंग लांबी. आणि वारंवारिता म्हणजे एका सेकंदात त्या लहरीची किती आवर्तनं पूर्ण होतात त्याला म्हणतात त्या लहरीची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता. हे चित्र परत एकदा विद्युत चुंबकीय लहरींच्या वर्णपटाचंच आहे, पण ह्याच्यामधून आपल्याला मिळणारी माहिती मात्र जरा वेगळ्या प्रकारची. ह्याच्या काय दाखवलेलं आहे तर अवकाशातून ज्या ज्या कुठल्या प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरी पृथ्वीकडे येत असतात त्यापैकी कुठल्या लहरी पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत म्हणजे जमिनीपर्यंत पोचतात आणि कुठल्या लहरी पोचत नाहीत ते आपल्याला याच्यातून कळतं. गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरण ह्या प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरी ह्या पृथ्वीच्या वातावरणामुळे बाहेरच्या बाहेर रोखल्या जातात, त्या जमिनीपर्यंत पोचतच नाहीत. दृश्य प्रकाश म्हणजे डोळ्याने दिसणारा प्रकाश हा अर्थातच जमिनीपर्यंत पोचतो. त्यानंतर पुन्हा अधोरक्त किरण जे असतात ते वातावरणामध्ये शोषले जातात, त्यामुळे ते पोचत नाही पृथ्वीपर्यंत. रेडिओ लहरी मात्र पोचतात आणि जास्त लांबीच्या रेडिओ लहरी ज्या असतात त्यासुद्धा पृथ्वीपर्यंत पोचत नाहीत, जमिनीपर्यंत पोचत नाहीत. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या खिडक्या आहेत असं जर आपण मानलं तर ह्या खिडक्यांवरती पडदे ओढलेले आहेत आणि ह्या खिडक्या मात्र आपल्याला बाहेर पाहण्यासाठी, अवकाशात पाहण्यासाठी उघड्या आहेत. जर आपल्याला क्ष किरण किंवा गॅमा किरण वापरून खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर त्या दुर्बिणी आपल्याला वातावरणाच्या बाहेर म्हणजे अवकाशामध्ये सोडायला लागतात. जमिनीवर ठेवून आपल्याला क्ष किरण आणि गॅमा किरण वापरून खगोलशास्त्राचा अभ्यास करता येत नाही, पण ऑप्टिकल दुर्बिणी आणि रेडिओ दुर्बिणी ह्या मात्र आपण जमिनीवर ठेवून त्यातून खगोलशास्त्राचा अभ्यास करू शकतो. वरचं चित्र जे आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लहरींची तरंगलांबी दाखवलेली आहे. 0.1 नॅनोमीटर ते 1 किलोमीटरपर्यंत तरंगलांबी आपल्याला इथे दिसते. जो प्रकाश आपण डोळ्यांनी बघू शकतो त्याची तरंगलांबी साधारणपणे काही हजार नॅनोमीटर्समध्ये असते आणि ह्या ज्या रेडिओ लहरी आहेत त्यांची तरंगलांबी ही सेंटीमीटर्स आणि मीटर्समध्ये असते. आता एक अंदाज म्हणून आपले जे केस असतात, माणसाचे केस जे असतात त्याचा जर आपण एक छेद घेतला तर त्याचा व्यास हा मायक्रोमीटरमध्ये असतो. एवढं छोटं एकक आहे हे मायक्रोमीटर आणि त्याच्याहून छोटं म्हणजे नॅनोमीटर. आणि दुसऱ्या बाजूला ह्या रेडिओ लहरी ह्या सेंटीमीटर आणि मीटर्समध्ये असतात. तर ह्या दोन प्रकारच्या लहरीमधला जो फरक आहे त्यांच्या तरंगलांबीमधला हा पुढे आपल्या रेडिओ खगोलशास्त्राची ओळख आणखीन खोलात जाऊन करून घेताना महत्त्वाचा ठरतो. आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरी वापरून खगोलशास्त्राचा अभ्यास का करायचा, त्याचा नक्की काय फायदा आहे हे आपण आता बघूया. ही सगळी चित्र जी आहेत ती एकाच गोष्टीची म्हणजे आकाशगंगेचीच आहेत. आपल्या मिल्की वेची ही चित्र आहेत, पण ती वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी वापरून घेतलेली आहेत आणि ती चित्र ही एकमेकांपेक्षा वेगवेगळी दिसतात आपल्याला. असं का होतं तर मुळात ताऱ्यांच्या आतून ह्या ज्या विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडतात त्यांची तरंगलांबी किंवा त्यांची वारंवारिता ही त्यांच्या आत चालत असलेल्या घडामोडींवरती अवलंबून असते. म्हणजे एखाद्या अभिक्रियेमुळे जर क्ष किरण बाहेर पडत असतील ताऱ्यातून तर त्याच्यातून त्या अभिक्रियेमुळे दृश्यप्रकाश बाहेर पडेल असं नाही, किंवा दृश्यप्रकाश बाहेर पडत असेल तर त्याच्यातून क्ष किरण बाहेर पडतील असं नाही त्या भौतिक घडामोडीमुळे. आणि त्यामुळे जर आपण फक्त दृश्यप्रकाश वापरून ऑप्टिकल दुर्बिणी वापरूनच अभ्यास करत राहिलो खगोलशास्त्राचा तर आपल्याला इतर घडामोडी अवकाशामध्ये चाललेल्या ह्या कळणारच नाहीत, इतर प्रकारच्या घडामोडी, कारण त्या घडामोडीमुळे दृश्यप्रकाश बाहेरच पडत नाही. त्यातून एक्सरे बाहेर पडत असेल की त्यातून अधोरक्त किरण बाहेर पडत असतील किंवा त्याच्यामधून रेडिओ लहरी बाहेर पडत असतील.
मग त्या भौतिक घडामोडींची आपल्याला जर माहिती मिळवायची असेल तर त्या प्रकारच्या लहरी वापरूनच त्या आकाशगंगांचा किंवा त्या ताऱ्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे. हे चित्र सूर्याचंच आहे, पण वेगवेगळ्या तरंगलांबी वापरून घेतलेलं आहे. इन्फ्रारेड, ऑप्टिकल, अल्ट्राव्हायोलेट आणि एक्स रे. ह्याच्यात सुद्धा आपल्याला अधोरक्त किरण वापरून घेतलेल्या दुर्बिणीचं चित्र सूर्याचं जेव्हा बघतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये ही वैशिष्ट्ये आपल्याला सूर्याची दिसतात, पण ती वैशिष्ट्ये आपल्याला ऑप्टिकल दुर्बिणीतून दिसत नाहीत किंवा अतिनील किरणांच्या दुर्बिणीतूनही ती वैशिष्ट्ये आपल्याला दिसत नाहीत सगळी. तर जर आपण फक्त ऑप्टिकल दुर्बीण वापरून सूर्याचा अभ्यास केला तर आपल्याला ह्या घडामोडी सूर्यातल्या कळणारच नाहीत. त्याचप्रमाणे क्षकिरण वापरून जी वैशिष्ट्ये आपल्याला दिसत आहेत ती आपल्याला अतिनील किंवा अधोरक्त किरण वापरून कळणारच नाहीत. त्यामुळे जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी आपण वापरू, जितक्या वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आपण वापरू, तितक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला त्या गोष्टींची मिळत जाईल. ही चित्र वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणींची आहेत. ही ऑप्टिकल दुर्बीण आहे, म्हणजे आपण ह्याच्यातून प्रत्यक्ष ग्रह तारे बघू शकतो अशा प्रकारची ही दुर्बीण आहे. ही क्षकिरण दुर्बीण आहे आणि ही रेडिओ दुर्बीण आहे. ही पुणे जिल्ह्यात नारायणगावजवळ खोडद इथे जी GMRT नावाची रेडिओ दुर्बीण आहे त्यातले हे 3 डिश अँटेना आहेत. तर आता ह्यातल्या एका डिशचा व्यास हा 45 मीटर्स आहे, म्हणजे ह्यातल्या प्रत्येक डिशचा व्यास हा 45 मीटर आहे आणि अशा 30 डिश अँटेना ह्या GMRTमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या डिश अँटेना मिळून एक रेडिओ दुर्बीण बनते. म्हणजे ही आकाराने प्रचंड मोठी आहे, म्हणूनच तिचं नाव जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप असं आहे, महाकाय रेडिओ दुर्बीण. ह्याच्या उलट ही जी ऑप्टिकल दुर्बीण असते ही अगदी हाताने उचलण्या इतकी सुद्धा लहान असू शकते. हा असा एवढा मोठा फरक का पडतो? आता ही क्षकिरण दुर्बीण आहे, ही मुद्दाम पृथ्वीच्या बाहेर दाखवलेली आहे कारण ती आपण अवकाशात सोडलेली आहे. तर हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी का बांधाव्या लागतात, म्हणजे त्यांचं स्वरूप एवढं वेगवेगळ्या प्रकारचं का असतं, हे आपण आता पुढच्या भागामध्ये बघूया.